नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, डिसेंबर 2023 मध्ये GCC TBCने जी परीक्षा घेतली त्यामध्ये जे विद्यार्थी बसले होते परीक्षेला, जे विद्यार्थी पास झाले त्या सर्वांच्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. खूप मेहनत घेऊन त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस केली. ऑब्जेक्टिव्ह, लेटर, स्टेटमेंट खूप चांगल्या प्रकारे सोडवलं आणि त्यांना खूप चांगले मार्क मिळाले. पास झालेल्या सगळ्या मुलांचं परत एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. असंच यश तुमच्या पदरी पडत राहो पुढेही, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा चॅनलतर्फे. त्यानंतर जे काही कारणास्तव काही प्रॅक्टिस कमी मिळाली, काही परिस्थितीमुळे टायपिंग करू नाही शकले आणि काही कारणास्तव ते नापास झाले, अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत. अशा मुलांच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आपण आजचा व्हिडिओ बनवतो. काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील तरी पण जे काही प्रश्न नवीन असतील आणि तुमचे प्रश्न असतील त्याचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. आपल्याकडे पहिला प्रश्न आहे, यापुढे GCC TBC टायपिंग परीक्षा डायरेक्ट 40 देता येईल का? तर याचं उत्तर आहे, यापुढे GCC TBC टायपिंग परीक्षा डायरेक्ट 40 देता येणार नाही. पहिलं 30ची परीक्षा पास असणं आवश्यक आहे. फक्त यावेळेसच तुम्हाला एका वेळेस 30 आणि 40ची परीक्षा तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांनी अगोदर प्रवेश घेतलेले जे डायरेक्ट 40साठी घेतलेले आहेत, काही फॉर्म भरून झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना परत तुम्हाला 30चा फॉर्म भरावा लागणार आहे. 30 आणि 40 दोन्ही परीक्षा तुम्ही आता यावेळेस एकत्र देऊ शकता आणि दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. 9 फेब्रुवारी 2024 ला एक नोटिफिकेशन काढले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेनी. 40 परीक्षेसाठी जे मुलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना 30 परीक्षा देणं आवश्यक आहे, किंवा ज्यांना 40चं सर्टिफिकेट हवं असेल त्याला 30चं पहिलं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. असं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. हे मुलांपर्यंत नोटिफिकेशन पोहोचलेलं असेल, क्लासवाल्यांनी फोन केला असेल. काही ना मुलांना शंका आहे का डायरेक्ट आता 40 देऊ शकत नाही का? तर नाही देऊ शकत. त्यासाठी पहिले तुम्हाला 30ची परीक्षा देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 40ची परीक्षा देऊ शकता आणि यापुढेही तुम्हाला डायरेक्ट 40ची परीक्षा देता येणार नाही. त्यासाठी पहिले तुम्हाला 30 स्पीडची परीक्षा पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही 40ची परीक्षा देऊ शकता. म्हणजे तुमच्यासाठी हा एक प्रश्न क्लोज झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. री एक्झामची फी किती असेल आणि फक्त री एक्झाम फॉर्म भरायचा आहे, प्रॅक्टिस घरीच करणार आहेत, असाही मुलांचा काहींचा प्रश्न असतो. तर उत्तर असं आहे, री एक्झामची फी साधारण 1500 रुपये आहे किंवा यापासून पुढे आकारली जाऊ शकते. ही क्लासवरती डिपेंड आहे, पण मिनिमम 1500 रुपये आहेत. प्रत्येक महिन्यासाठी प्रॅक्टिससाठी 800 रुपये घेतले जातात. जर तुम्ही प्रॅक्टिस करणार असाल तर ते 800 रुपयाच्या प्रमाणे तुमच्या महिन्याची फी घेतली जाईल. समजा तुम्ही जानेवारीमध्ये असाल, फेब्रुवारीमध्ये असाल, मार्च, एप्रिल जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत 800 रुपये प्रमाणे तुमची प्रॅक्टिसची फी घेतली जाऊ शकते. याच्यामध्ये थोडा प्रमाण जास्त असू शकतं किंवा काही ठिकाणी कमी पण असू शकतं, पण एक्झाम फी जी आहे ती फिक्स असते. तर काही मुलं विचारतात का घरून आम्ही प्रॅक्टिस करणार आहे तर मग आम्हाला जी प्रॅक्टिसची फी आहे ती घेतली नाही पाहिजे. तर होऊ शकतं काही क्लासवाले घेणार नाही, पण काही क्लासवाले शेवट त्यांचंही पोटपाणी त्या क्लासवरती चालू आहेत. काही ठिकाणी ते आकारले जाऊ शकतात, काही ठिकाणी ते आकारले जाऊ शकणार नाही. फक्त तुम्हाला ती एक्झामची फी भरून तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकत असाल तर तेही शक्य आहे. तेही क्लासवरती डिपेंड आहे. तुम्ही शक्यतो क्लासमध्ये याची चौकशी करा आणि त्याच्यावरती ते सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. आता जर आम्ही री एक्झामसाठी बसलो तर परीक्षा कधी होईल? साधारण एप्रिलमध्ये परीक्षा पुढे किंवा पाठीमागे जाऊ शकते, होऊ शकतं. निवडणुकीचा जर कालावधी आला आणि आचारसंहितामध्ये निवडणूक असेल तर थोडीफार परीक्षेची डेट इकडे तिकडे होऊ शकते, पण आयोगाने एप्रिलमध्ये परीक्षा होईल असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचे तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे मेन्सचं, प्रिलियमचं किंवा सर्टिफिकेट कधी मिळेल, अंदाजे जूनच्या एंडिंगपर्यंत याचा रिझल्ट लागू शकेल असा एक अंदाज आहे. त्यामुळे परीक्षा ही एप्रिलमध्ये होईल. पुढचा प्रश्न आहे, री एक्झामसाठी लास्ट तारीख कोणती आहे? आता सध्या तरी 17 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि लास्ट 20 तारखेपर्यंत तुम्ही लेट फी भरून फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुम्हाला री एक्झाम किंवा नॉर्मल जे फ्रेश प्रवेश आहे ते 17 फेब्रुवारीपर्यंत रेग्युलर फीजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि 20 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही लेट फी भरून प्रवेश घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, री एक्झामसाठी त्याच इन्स्टिट्यूटमध्ये फॉर्म भरावा लागेल का दुसऱ्या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरू शकतो? तर री एक्झाम हे फक्त जिथे तुम्ही प्रवेश घेतला त्याच इन्स्टिट्यूटमध्ये भरावा लागेल आणि जो विषय तुम्ही घेतला होता तोच विषय तुम्हाला घ्यावा लागेल. री एक्झाम दुसऱ्या इन्स्टिट्यूटमधून भरता येणार नाही, पण जर फ्रेश प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही अधिकृत इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊ शकता. विद्यार्थ्यांना खूप प्रश्न असतो का मला री एक्झाम भरायची पण मला त्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही भरायची, त्यांनी मला सर्व्हिस चांगली दिलेली नाही किंवा मला त्या इन्स्टिट्यूटवाल्यांशी त्यांचे संबंध चांगले नसतात किंवा त्याला काही कारण असतो तो एका जागेवरून दुसऱ्या जागी चेंज झालेला असतो, शहर बदललेलं असतं. तर अशा वेळेस मुलांना प्रश्न पडतो का आता मी दुसऱ्या शहरामध्ये जाऊन दुसऱ्या क्लासमध्ये जाऊन री एक्झाम देऊ शकतो
का, तर नाही. पण याच्यासाठी एकच पर्याय आहे, तुमचं री एक्झाम काय आणि फ्रेश परीक्षा काय ही एकच आहे. फक्त एवढंच का तुम्हाला परत डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या नवीन इन्स्टिट्यूट मध्ये द्यावा लागेल. त्याच्यावर तुम्ही री एक्झाम घेता काय नवीन प्रवेश घेता काय याच्यामध्ये काही फरक नाही. कोणत्याही सर्टिफिकेटवरती री एक्झाम दिलेलं सर्टिफिकेट आणि फ्रेश सर्टिफिकेट असं येत नाही आणि दोघांची एक्झाम एकाच वेळेस होते. री एक्झाम साठी वेगळी परीक्षा घेतली जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही री एक्झाम न भरता एखाद्या ठिकाणी जाऊन नवीन इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन तुम्ही फ्रेश ऍडमिशन म्हणून पण घेऊ शकता. त्यासाठी काही री एक्झामची गरज नाही. त्याच सब्जेक्ट तुम्ही चॉईस करा, फक्त नवीन डॉक्युमेंट द्या, नवीन फोटो द्या आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही फ्रेश ऍडमिशन घ्या. त्याला तुम्ही सांगू शकता पहिले माझी प्रॅक्टिस झालेली, तुम्ही आता माझा हा प्रवेश म्हणून घ्या, बाकीच्या एप्रिलच्या एक्झामला मी जास्त प्रॅक्टिस करून पास होऊ शकतो. तर असंही तुमच्यासाठी पर्याय आहे. त्याच्यामुळे तुम्ही री एक्झाम साठी त्याच इन्स्टिट्यूटला गेलंच पाहिजे असं काही दुसऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये फ्रेश सब्जेक्टचा प्रवेश म्हणून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे हा पण तुमचा प्रश्न क्लिअर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. काही विद्यार्थ्यांना पॅसेजमध्ये 0 गुण मिळालेले, हे कसं शक्य आहे? मग त्याच्या पॅसेजमध्ये काहीच टाईप केलं नाही का? तर खूप विद्यार्थ्यांना असा एक प्रश्न आहे का मी त्यांनी त्यांचा रिझल्ट बघितला आणि त्या रिझल्टमध्ये पॅसेजमध्ये 20 पैकी 0 गुण मिळालेले. तर मुलांना असं वाटतं का जर मी काहीच टाईप केलं नाही का 0 गुण कसे मिळाले? तर मित्रांनो, नॉर्मली 30चा पॅसेज हा 200 शब्दाच्या पुढे असतो आणि 40चा पॅसेज हा 300 शब्दाच्या पुढे असतो. मी मिनिमम शब्द सांगितलेले आहे, ज्यात त्याच्यापेक्षा जास्त शब्द असू शकतात आणि जर तुम्ही एक चुकी केली तर तुमचा अर्धा मार्क कट होतो. तर खूप विद्यार्थ्यांचं असं होतं का ते टाईप करताना त्यांच्या काही वरती चुका होतात आणि खाली पण काही लाईन राहिल्या जातात. मग अशा वेळेस काय होतं की तुमच्या ज्या चुका आहेत त्या 40 चुकाच्या वरती चुका होतात. 40 चुका कशा होऊ शकतात विद्यार्थ्यांना हा एक प्रश्न पडतो. तो होऊ शकतात तुमच्या जर खाली 2 किंवा 3 लाईनी राहिल्या किंवा होऊ शकतं वरती तुमच्या काही चुका झाल्या, अशा 40 चुका काउंट होतात ना. जर 40 चुका झाल्या तर तुमचे 20 मार्क कट होणार. 20 मार्क कट झाले म्हणजे तुम्हाला किती गुण मिळणार? 0. असे खूप मुलांना 0 गुण मिळतात असं नाही. काही मुलांना 3 मिळतात, काही 4 मिळतात, काहीला 7.5 पण मिळतात, काहीला 8.5 पण मिळतात. असे पण मुलं आहेत जे 0 गुण आले ते कमी मुलं असतील. पण त्यांचं रिझन काय की त्यांच्या काही पॅसेज राहिला असेल टाईप करायचा आणि वरती त्यांच्या चुका झालेल्या असतील, त्याच्यामुळे त्यांना 0 गुण मिळाला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला 0 गुण मिळाला, तुम्ही काहीच टाईप केलं असं नाही. तुम्ही टाईप केलं पण तुमच्या ज्या चुका आहेत त्या प्रमाणापेक्षा जास्त गेल्या, त्याच्यामुळे तुम्हाला ते 40 गुण मिळेल. आता जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही रिचेकिंगला टाकू शकता आणि खात्री करू शकता की खरंच तुमचे 40 चुका झालेल्या आहे का. तर काही प्रॉब्लेम, फक्त तुमचे पैसे वेस्टेज जातात. तुम्ही रिचेकिंगला टाका आणि तुम्हाला कळेल. पुढचा प्रश्न बघूया. रिचेकिंगला पेपर टाकला तर काय फायदा होऊ शकतो का? बघा, पूर्ण पेपर बघा, नक्की तुम्हाला कोणत्या सेक्शनमध्ये मार्क्स कमी मिळाले किंवा कोणत्या सेक्शनमध्ये तुम्ही फेल आहात आणि किती मार्काने फेल आहात. जर तुमचा गॅप जर मार्काला फेल होण्याचा जर कमी असेल तर रिचेकिंगला टाकून बघा, थोडाफार फायदा होऊ शकतो. पण फायदा होईलच असं नाही. कम्प्युटराइज चेकिंग असतं किंवा सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जर पॅसेजला समजा 2 आणि 3 मार्क मिळाले आणि तुम्ही रिचेकिंगला टाकला तर काहीच फायदा होणार. ऑब्जेक्टिव्ह मध्ये समजा एखादा मार्क्स तुम्ही जर फेल झाला असेल तर होऊ शकतं तुम्ही रिचेकिंगला टाका, तरी पण मला असं वाटत नाही काही फायदा होऊ शकेल. मॅक्झिमम असं गोष्टी जाणवलेल्या आहे का रिचेकिंगला टाकून असं काही कोणी पास होताना जास्त दिसत नाही. हा, काही मुलं पास झाले आहेत पण असं काही खास त्याचा काही फायदा होईल. जर तुम्हाला असं वाटतं रिचेकिंगला पेपर टाकला काही फायदा होऊ शकत असेल, तुमच्याकडे जवळ वेळ असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यासाठी थोडाफार तुम्हाला खर्चही करावा लागेल. राऊंड अबाउट 600 रुपीज काही आहेत मला वाटतं रिचेकिंग साठी, तर तुम्ही तो पर्याय निवडू शकता. पण त्याच्यातनं खूप काही मिळेल असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की जरूर सांगा. खूप शॉर्ट टाइम मध्ये हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. वेळ थोडासा माझ्याकडे आता कमी आहे, पण अजूनही जर तुम्हाला काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आणि तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकता जर तुम्हाला काही शंका असेल तर. बघा मित्रांनो, मी टेलिग्राम ग्रुप, इंस्टाग्राम, इकडे ये बेटा, तिकडे बेटा, इकडे या, तिकडे या, असं काही पद्धत नाही ठेवलेली. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला. ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं काहीतरी आपल्याला शंका, आपल्याला काहीतरी विचारायचं आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे, काहीतरी इश्यू आहे, तर नक्की तुम्ही कॉल करा. तुमच्या सगळ्या इश्यूचं, प्रॉब्लेमचं मी सोल्युशन देईल. जर माझ्याकडे ती गोष्ट नसेल तर मी विचारून तुम्हाला सांगेल, पण नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल जेवढं शक्य आहे तेवढं. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण याच्या पुढचा जे मी व्हिडिओ टाकणार आहे GCCTBC साठी तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण यासाठी तुम्हाला 2च महिने आणि त्याच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही कसं पास होणार याची जी गोष्ट आहे, ती गोष्ट जी महत्त्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही नक्की चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजूनही जर तुम्हाला काही प्रश्न आठवत असतील, विचारायचे असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. परत एक मी मध्ये शॉर्ट मध्ये तुमचा प्रश्न उत्तराचा व्हिडिओ घेईल, ज्याच्यात तुमच्या प्रश्नाचं निरसन होईल. परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.